ठाकरेंचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो, साहित्यरत्न लोकशाही राजाभाऊ साठ्यांचा विजय असो. आज सातारा जिल्ह्यातील शहरातील तमाम आंबेडकरवादी ज्यांना ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मान्य आहे ते सर्वजण आम्ही एकत्र आलेलो आहोत. आम्ही एकत्र येण्याचं कारण सध्या सुरू असलेलं उपवर्गीकरण, अवघड या अनंत विषयाला घेऊन समाजामध्ये समज गैरसमज जन्माला येऊ लागलेले आहे आणि या सगळ्या समज गैरसमजामुळे समाजामध्ये विचारांचा विकसित व्हायला माणसं एकामेकापासून दूर जाऊ लागलेली आहे. वास्तविकता प्रत्येक समाजाला त्याच्या त्याच्या कोतीप्रमाणे त्याच्या त्याच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. पण हे सगळं विभाजित केल्यानंतर 13% 59 जाती आणि या 59 जातीचं जर विभाजीकरण झालं तर येणाऱ्या काळामध्ये या एससी जातीमध्ये आपसामध्ये मतभेद जन्माला येतील आणि हे बाबासाहेबांना नको होतं. म्हणून बाबासाहेबांनी कॅटेगरी जन्माला घातली, जात नाही जन्माला घातली आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. आपण सगळे समदुःखी आहोत आणि जोपर्यंत समान आहोत तोपर्यंत या देशामध्ये संविधान टिकणार आहे, तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही टिकणार आहे आणि आंबेडकर जिवंत राहणार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येण्याचा एक निर्णय घेतला होता. पण अचानकपणे उपयोगीकरणाचं पेव फुटलं आणि मातंग समाज जो आमचा धाकटा भाऊ आहे त्यांना आक्रमक पवित्रा घेत वर्गीकरणाला पाठिंबा देण्यासाठी एक महामोर्चा काढायला सुरुवात केली आणि मोर्चे काढताना त्यांनी जातीवर टार्गेट करून भाष्य केलं. या भाषाचा मी पहिल्यांदा इथं निषेध करतो. ज्यांनी या भाषावर बोलत असताना महार या जातीला उद्देशून अनेक वाईट शब्द काढले त्याचाही निषेध करावा लागतो. कारण तुम्हाला आरक्षण दिलं कोणी, तुम्ही कुणामुळे कॅटेगरी मध्ये आला आणि तुम्ही कुणामुळे हे बोलू लागला, या सगळ्याचं उत्तर महार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर जातीवर काम करायचं ठरवलं असतं तर महाराजांना या देशामध्ये सर्वोच्च स्थानावर नेलं असतं. पण त्यांनी या देशाच्या प्रत्येक घटकाला आपलं समजलं. ज्यांनी अन्याय केला त्यालाही आपलं बनवलं, ज्यांनी इथं विद्रोहीकरण उभं केलं त्यालाही आपलं बनवलं आणि जे त्यांच्या सोबत होते त्यांनाही आपल्या सोबत घेतलं आणि अखंड भारत देशाची निर्मिती केली. आणि म्हणून मला सगळ्यांना या निमित्तानं विनंतीपूर्वक सांगायचं आहे की उपवर्गीकरणाला आमचा विरोधी नाही, पाठिंबाही नाही, पण उपवर्गीकरण होत असताना या देशाचं संविधान टिकलं पाहिजे, या देशाचं संविधान वाचलं पाहिजे आणि या देशामधला दलितांचा शोषितांचा जो हजारो वर्ष गुलाम होता तो या देशाचा मालक झाला पाहिजे, तो मालक राहिला पाहिजे. आम्ही आज हे असंही सांगतोय की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हकदारी या विषयावर आपण आलो तर या देशामध्ये बौद्धांची संख्या 8.5% आहे. मग मात्र कोणाची 2%, कोणाची 3% आणि असं वर्गीकरण झालं तर कोणी कोणाच्या घरात येणार नाही, कोणी कोणाच्या जवळ येणार नाही. आज जर मला सांगताना दुःख होत आहे की ज्या बाबासाहेबांनी कॅटेगरी जन्माला घातली आणि ज्या कॅटेगरीचं कवच म्हणून महाग आणि बौद्ध एकत्र आले आणि या 59 जातीला सुरक्षिततेचं कवच प्रदान केलं. आज जर आपण पाहिलं तर कुठेही अन्याय झाला, हर जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा आहे. ती घोषणा पडल्याबरोबर पहिला रस्त्यावर उतरणारा बौद्ध असतो, महार असतो, पहिला रस्त्यावर उतरणारा मातंग असतो आणि मग इतर जाती एकत्र येतात. त्यामुळे माघ आणि बौद्ध हे एकत्र आहेत. तोपर्यंत या देशातल्या दलितांना धक्का लावण्याची ताकद इथल्या प्रस्थापिताच्या मंडळात विचार येऊ शकत नाही आणि म्हणून आज त्यांनी ठरवलेलं आहे. कारण आपण सगळ्यांचा इतिहास जर या देशाचा पाहिला तर डिवायडेड रूल ही पॉलिसी या देशामध्ये जे परदेशात झाले त्यांनी केलेली आहे आणि तीच पॉलिसी पुन्हा एकदा आता इथं अडॉप्ट झालेली आहे. जोपर्यंत बौद्ध आणि मातंग एकामेकाच्या विरोधात उभे राहत नाही तोपर्यंत या देशातलं हे कवच आम्ही क्रॅक करत नाही. तोपर्यंत आम्हाला इथल्या या देशामध्ये संविधानाला हात लावता येत नाही. तोपर्यंत कवच क्रॅक करत नाही
तोपर्यंत आम्हाला इथला आंबेडकर वाद थांबवता येत नाही. आणि म्हणून हे उपवर्गीकरणाचं नाटक काढलेलं आहे. आणि माझ्या धाकट्या भावाला चिडवण्याचं काम झालेलं. माझ्या भावाला विनंती आहे की याच्यावर आपण बसून अभ्यास करूया. पण माझ्या बौद्ध बांधवांना विनंती आहे की धाकट्याला दगड हातात घेतला म्हणून तुम्ही दगड घेऊ नका. तुम्ही दगड घेतला तर घर फुटेल आणि फुटलेलं घर पुन्हा जोडवता आपल्याला नाकी न होईल. आणि पुन्हा मात्र या देशामध्ये आम्हाला एकत्रपणे नांदता येणार नाही. त्यामुळे जे चाललंय त्याला थांबवण्यासाठी, जे चाललंय त्याचा सखोलपणे अभ्यास करण्यासाठी आणि जे आपल्या समोर टाकलंय ते वास्तव काय याचं विश्लेषण करण्यासाठी आपण सगळ्या विचारवंतांना एकत्र बोलवावं. सगळ्या विचारवंतांना बसवावं. सगळ्या जिल्ह्यात काम करणारे सर्व लोकनेते बोलवावे, विचारवंत बोलवावे, साहित्यिक बोलवावे, ज्यांना बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत असा सर्व आंबेडकरवादी बोलवावेत आणि एक महापरिषद घ्यावी. त्या परिषदेमध्ये आपापले मतं मांडावीत आणि त्याच्यानंतर जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय आपण सर्वांनी एकमुखाने स्वीकारूया. विरोधाला विरोध करायला रस्ता उतरला तर वाद तुम्हाला आणि आम्हाला. कारण आज आपण या देशामध्ये अल्पसंख्याक बाबासाहेबांचं संविधान आम्हाला मालक बनवल्यामुळे या देशातल्या कुठल्याही हरामखोरांना आम्हाला धक्का लावता येत नाही. कारण या देशातल्या बामणाला एकमत पंतप्रधानाला एकमत देण्याचा अधिकार आणि मी उभा आहे, मला सुद्धा एकमत देण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आणि सातबारा आम्हाला आणलं. त्यामुळे आता सातबारा अजूनही टाईट आहे, कडक आहे. हा सातबारा करायचं काम इथली व्यवस्था करते. या व्यवस्थेला थांब. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाध्यक्ष आमचे तात्या आहेतच आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बापू आठवले गटाचे, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचे पदाधिकारी, त्यानंतर आमच्या पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष गरुडा आपला आहे आतिश कांबळे आणि सर्वच प्रमुख पदाधिकारी जिल्ह्याचे आजच्या या कार्यक्रमाला आणि बैठकीला उपस्थित आहेत. सर्वांनी उपवर्गीकरणाला पाठिंबा दिलेला नाही, परंतु उपवर्गीकरणाला विरोध बी काही बापूंमध्ये केलाच नाही. परंतु हे बसून एकत्र बसून कुठेतरी वाड्या वस्तीवरती जे वातावरण झालेलं आहे, दूषित वातावरण झालेलं आहे, तात्यानं सांगितलं त्या पद्धतीनं वाड्या वस्तीवरचा आमचा छोटासा मातंग भाऊ कुणाच्या तरी सांगण्यावरून आमच्याच थोरल्या भावाकडे डोळे वटण्याची भूमिका करतोय, पाया साधण्याचे प्रयत्न करतोय. आणि ते म्हणजे का तर त्याला त्याच्या आखाने म्हणजेच भाजपच्या काही लोकांनी सांगितलंय की तुम्ही हिंदू आहे. परंतु मला बांधवांना का सांगायचंय की तुम्ही हिंदूच्या अगोदर बापूंनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जात ही नृत्य केली आणि आपल्याला एससी कॅटेगरी मध्ये आणली आणि एससी कॅटेगरी मध्ये 60 वर्षामध्ये आपल्याला भरपूर काय मिळालं आहे. मातांना काही दिवसापूर्वी मांग म्हणायचं की लाज वाटायची, परंतु आता जातीची विष पेरली आणि हिंदू म्हणू लागले की मातांग समाज आमचा उर बनवू लागलाय. म्हणजे बाबांनो हे सुद्धा बाबासाहेबांची देण आहे. जेव्हा बोलायचे तेव्हा लाज वाटायची आणि आता अभिमान वाटायला लागला. कारण अभिमान वाटत असताना तुम्हाला पाठीमागून कोणातरी विचारधारा सांगते आणि ती पाठीमागची विचारधारा ही विषारी लोकांची आहे. ज्या विषारी लोकांना म्हणजे भाजपच्या काही लोकांना हे भारतीय संविधानावरती घाला घालायचा आहे आणि संविधानाचा घाला घालायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे की कन्याकुमारी पासून तर जम्मू काश्मीर पर्यंत फक्त आणि फक्त संविधानाचं संरक्षण करते जमात म्हणून एससी समाजाकडे पाहिलं जातं. जरी बौद्ध अग्रेसिव्ह असतात तरी मातंगांनी बी त्यावेळेस योगदान दिलेलं आहे. अण्णाभाऊ साठ्यांसारख्यांचा कविता आपल्या अण्णाने बनून आपल्या तात्याने बनून दाखवली. अण्णाभाऊ नंतर आपला पुचराम कांबळेसारखा माणूस तरुण जयभीम म्हणून मरण पावतो आणि अशाच पद्धतीने साताऱ्यात सुद्धा अनेक मातंग लिडरना आपलं योगदान दलित चळवळीसाठी दिलेलं आहे, आंबेडकरवादासाठी दिलेलं आहे. पण आज तोच आंबेडकरवादी मनोवादी प्रवृत्तीनं जर आपल्याला बोलत असेल तर त्याला आपल्याला जाब विचारावं लागणार पाहिजे आणि त्याला जाब विचारावं लागणार की बाबा रे तुला आम्ही काय कमी केलं होतं आणि कमी केलं नव्हतं तर मग तू जे हे करतोय याचं षडयंत्र तुला माहिती आहे का? पाठीमागचा डाव. तर याच्या पाठीमागचा डाव असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं जे आरक्षण आपल्याला दिलं होतं 13% ते 13% आरक्षण अनटचेबल होतं आणि ते अनटचेबल 13% मध्ये एक शकत नाही पण बाहेर येऊ शकतो तिला माहिती आहे. म्हणून त्यांनी आत कालवा लावलाय. म्हणजे मागच्या 2-3 वर्षापूर्वी त्या ओबीसी मध्ये काही जणांना घुसवण्याकरता कालवा लावला आणि अनटचेबल एससी मध्ये त्यातनं बाहेर काढण्यासाठी कालवा लावलाय. आता बाहेर पडणाऱ्याला जी रसद पुरवली जाते तर त्या बाबाला मला
मनापासून विनंती करू वाटते की आजपर्यंत 60 वर्षापर्यंत तुझ्या स्वाभिमानानं जगतोच, तुझं कुटुंबाच्या स्वाभिमानानं जगतंय, ते सगळं आरक्षण आणि संरक्षण हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आणि त्याच बाबासाहेबांच्या अनुयायाकडे आता तुम्ही काही ठिकाणी चप्पल दाखवताय, झेंडा पायाखाली घेताय, बाबासाहेबांचा फोटो दिसला की, बाबासाहेबांचा स्टॅच्यू दिसला की तुम्ही डाकडोरं मारताय. बाबासाहेबांच्या लायकीनं, बाबासाहेबांची एवढी उंची नसताना काही भांडवलांना, काही कार्यकर्त्यांना पुढे घेऊन पदवी लावायला चालू केलं. आणि बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या बद्दल सुद्धा छोटानपणे तर बाबासाहेबांना 32 डिग्री होत्या का, 33 डिग्री होत्या का? अरे होय रे बाबांनो, तुम्ही दिल्लीच्या पार्लमेंट मध्ये जे संविधान आहे आणि संविधानच्या पेटीमध्ये ठेवलं त्याच्या बाहेर जाऊन बघा की काय काय लिहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेल्या आरक्षणावरती, बाबासाहेबांना दिलेल्या संरक्षणावरती बाबासाहेबांना तुम्ही स्वीकारलं नाही, पण बाबासाहेबांच्या आरक्षणाने संरक्षणावरती तुम्ही जे कुठले जे देव होते, येडे बागरे दिलेले देव 36 कोटी मधले जे काही दाड्या बिड्या वाटलेले, केस बिस आलेले, जीवा बाहेर आलेले, ते देव तुम्ही स्वीकारले आणि म्हणून तुमची थोडीशी प्रगती कमी झाली. त्यासाठी तुम्हाला आम्हाला सांगायचं होतं, पहिले मी सांगत होते ते 30 वर्षापर्यंत की तुम्ही बाबासाहेब आंबेडकर वाचला पाहिजे होता. मी तर पुढे जाऊन टाका एक म्हणतो की तुम्ही इतकं देव मानायच्या ऐवजी बाबासाहेबांना देव मानलं असतं आणि जातक मोठे बाबासाहेब त्यांच्या अंगात आले असते तर आणखीन जास्त प्रगती त्यांची झाली असते. आणि म्हणून आता तुम्ही बाबासाहेबांना अंगात येण्यासाठी तरी भूमिका घ्या, कारण बाबासाहेब आंबेडकर हा या जगाचा उद्धार करते आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळे हा देश 5,000 जातीचा देश एका गुन्हेगोविंदात जातोय. 15,000 उपजाती त्याच्यामध्ये गुन्हेगोविंद जातोय ते बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आणि बाबांनो एक विनंती करतो की तुमचं उपवर्गीकरणाच्या नावावरती त्यांना संविधानामध्ये मोडतोड करायची आणि आम्ही आंबेडकरवादी तुम्हाला आरक्षण द्या असं दुर्मत कधीच केलं नाही आणि तुमचं किती अधिकारी झाले याच्याबद्दल आम्ही विचार केला नाही. फक्त संविधानाला मारा करतात आणि म्हणून आम्ही तुम्हाला विरोध करतोय. एकंदर आरक्षण तुम्हाला निश्चित मिळेल, परंतु या मोदीच्या काळामध्ये, या देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये आरक्षण मागाल तर त्यांचा हेतू वेगळा आहे आणि तो हेतू माझ्या मातंग आंबेडकरवाद्यांनी विचार करावा आणि उद्याच्या काळामध्ये तर आंबेडकर चळवळ तरुण या काही नियोजन होईल. संदर्भात मुलांच्या निदर्शन ठेवले विरोधात त्याच पद्धतीने उपवर्गीकरणाच्या फायदे आणि तोट्यासाठी आम्ही भाऊ आता ही सगळ्याची मगाशी नावं घेतली सर्व जिल्हा अध्यक्ष तसेच जे मगाशी धार्मिक अधिकारी होते, संघटनेचे पदाधिकारी होते, त्यांना सर्वांना विषयात घेऊन आणि विचारमने करून जून रोजी 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिवशी आपण आपली उपवर्गीकरणाच्या विरोधात असणारी जी बैठक आहे आणि उपवर्गी बैठक म्हणजेच मातंग समाजाला उपवर्गीकरणाचे फायदे तोटे या मातंग समाजालाच नाही तर 59 जातीच नव्हे तर या 17 जिल्हावासियांना उपवर्गीकरणाचे फायदे तोटे सांगण्याकरता राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक आणि त्यानंतर डॉक्टर, वकील आणि विद्वान लेखक यांना पाचारण करून, पत्रकार यांना पाचारण करून आमच्या सर्वांच्या आम्ही कुणाही नेतृत्व नसणार आहे नेतृत्व हे तिथले कायदेपंडित पत्रकार करतील, कायदेपंडित आणि पत्रकार करतील आणि याच्यामध्ये उपवर्गीकरणाच्या माध्यमातून एक राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजेच गोलमेज परिषदेचं आयोजन आपण 26 तारखेला आपण सर्वजण डिक्लेअर करू आणि त्या अनुषंगाने एक राऊंड टेबल कॉन्फरन्स असेल. त्या कॉन्फरन्स मध्ये प्रत्येक तालुक्यातून येणारे पदाधिकारी मातंग चर्मकार ढोर आणि तसेच सर्व पक्षांचे प्रतिनिधी असतील. त्यानंतर त्यांचे ते मनोगत व्यक्त